महाराज त्या धर्माला मध्ये गेले. त्या ठिकाणी सगळे मुद्धोलपंत हे सगळे होते महाराज. मुद्धोलपंत हे होते माऊलीच्या बाजूने, विठ्ठल पंताच्या बाजूने होते महाराज. पण बाकीचे जे धर्मपांडित्य जे होते ते सगळे संन्यासी म्हणून सगळे त्या ठिकाणी अवहेलना करायचे महाराज. माझे विठ्ठल पंत म्हणायचे, अरे न्याय जरी निष्ठुर असेल परंतु धर्म कृपाळू आहे महाराज, धर्म कृपाळू आहे आणि धर्माला त्या ठिकाणी न्याय द्यावा लागेल. अरे नका रे अशा मुलांची अवहेलना करू, त्यांच्यावर कृपेचा आशीर्वाद असू द्या महाराज, अशी विनंती करायची महाराज. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी त्या धर्म परिणताला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दया आली नाही महाराज. आणि शेवटी त्या आळंदीमध्ये ती सभा भरली पंडिताची महाराज. सगळे शास्त्री पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत. माझे विठ्ठल पंत त्या ठिकाणी फक्त लक्ष देऊन विनंती करतात की माझ्या मुलांना न्याय द्या. मुंजी करायच्यात, त्याला जातीतून बाहेर टाकू नका महाराज. ह्या पद्धतीने विनंती करायचे महाराज. या बाकीच्याने सगळ्यांनी विसोबा खिचर असतील, विसोबा चाटी नाव होता अगोदर, त्यांचं नंतर खिचर पडलं नाव, हे सगळे असतील महाराज. यांनी सगळे काय ग्रंथ ढुंढायचे, काय ढुंढायचं ते सगळं ढुंढायला. फक्त मुद्धल पंत मात्र हे विठ्ठल पंताच्या बाजूला बोलायचे त्या ठिकाणी महाराज. पण शेवटी तिकडून फरमान आलं, न्याय दिलाय. काय न्याय दिला महाराज? देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त महाराज. ज्यावेळेस अशी त्या ठिकाणी घोषणा झाली त्यावेळेस माझे विठ्ठल पंत तिथून हळूवार निघालेले आहेत, सिद्धबेटाकडे आलेले आहेत महाराज. त्या ठिकाणी त्या पर्णकुटीमध्ये माझी रुक्मिणी माता विठ्ठल पंताची वाटच बघत होती. त्या ठिकाणी चिमणी दिवा लुकलुकतोय आणि तेवढ्यात विठ्ठल पंत त्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर साहजिकच महाराज माझ्या मातेने विठ्ठल पंताला विचारलं, का हो मिळाला का आपल्या मुलांना न्याय? साहजिकच महाराज त्या ठिकाणी विठ्ठल पंताने सांगितलं, हो मिळाला न्याय. काय मिळाला न्याय महाराज? माझे विठ्ठल पंत काय सांगणार? शेवटी जड अंतकरणाने त्या ठिकाणी माझ्या विठ्ठल पंताने सांगितलं, अरे आपल्या बाळांना न्याय मिळालाय. काय न्याय मिळाला? देहांत प्रायचित्त आपल्याला यायचे महाराज. काय स्थिती झाली असेल? अशा बाळांना सोडून जायचंय माता पितांना. एवढ्या लहान वयामध्ये कोणते माता पिता सोडून जाऊ शकतात महाराज? त्या नाही महाराज. चारी भावंड झोपलेले त्या ठिकाणी, मध्यरात्रीची वेळ झालेली आहे. त्या ठिकाणी माझी रुक्मिणी माता चारी मुलांकडे बघितलं. विठ्ठल पंत म्हणतात, मी फक्त जातो, तू थांब मुलांचा सांभाळ करण्यासाठी. यांच्याकडे कोण बघणार? परंतु रुक्मिणी माता म्हणतात, नाही मी सुद्धा तुमच्या सोबत येणार महाराज. त्या ठिकाणी साहजिकच महाराज त्या ठिकाणी माझ्या रुक्मिणी मातेने निवृत्ती दादाला त्या ठिकाणी उठवलं. झाडलेली घटना सगळी माझ्या निवृत्ती दादाला ज्यावेळेस महाराज सांगितली त्यावेळेस जर बघितलं, निवृत्ती अरे तूच आचार्यांचा माता पिता तूच आहेस. फक्त एक काम कर, माझी सकाळी मुक्ता जर उठली तर तिला व्यवस्थित समजून सांग रे. माझा सोपान सकाळी उठन बघन इकडे तिकडं आई बाबा पुढे म्हणून विचारेल, तर तुलाच समजून सांगायला. ज्ञानदादा उठल, तुलाच समजून सांगायला महाराज. आणि जड अंतकरणाने महाराज माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणावर निघालेले आहेत महाराज. आणि प्रयागराजला जाऊन त्या ठिकाणी
देहांत प्रायचित्त घेतलं महाराज त्या ठिकाणी. महाराज इकडं जर बघितलं, पहाटची वेळ झाली, माझी मुक्ताई चळवळ करून राहिली. माझा सोपानी उठला, ज्ञानदादा उठला. अरे आई बाबा दिसाना. मुक्ता म्हणते अरे आई बाबा दिसत नाही. पुढे आई, पुढे बाबा. महाराज महाराज आई दिसाना, बाबा दिसाना. साहजिकच मुलांचं अंतकरण किती भरून आलं असलं. आणि अशा परिस्थितीत माझ्या निवृत्ती दादाने महाराज त्या ठिकाणी झालेली स्थिती सगळी मुलांना सांगितली. माझ्या ज्ञानदादाला सांगितली, सोपान काकाला सांगितली, मुक्ताईला सांगितली महाराज. आणि अशा स्थितीत आता सगळ्याला कथा सगळ्याला माहितीच आहे. परंतु त्या ठिकाणी पुढे जर बघितलं महाराज, तर त्या ठिकाणी शेवटी काम थोडेसे वाटून घेतले. ज्ञानदादाने काय काम करायचं, सोपान काकाने काय करायचं, निवृत्ती दादाने काय करायचं, साहजिकच. आणि ज्ञानदादाने भिक्षा मागायला जायचे महाराज. ज्यावेळेस माझे ज्ञानदादा ज्यावेळेस भिक्षा मागायला जायचे, त्यावेळेस महाराज त्या इंद्रायणी तीरावर गेल्यानंतर महाराज साहजिकच त्या ठिकाणी भिक्षा तर कोणी वाढत नव्हते महाराज. भिक्षा ज्यावेळेस मागायला ओम भिक्षांदेहि, ज्यावेळेस असा आवाज दिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी हात विसोबासाठी त्या ठिकाणी यायचा महाराज. अन्नाचा एकही कण घेऊ देत नसायचा किंवा धूळ टाकलेलं परत बाहेर फेकून द्यायचा महाराज. अशा स्थितीमध्ये माझे ज्ञानदादा शेवटी ते संत होते महाराज. संत जरी असले तर शेवटी ते साहजिकच आहे महाराज. अशा परिस्थितीमध्ये महाराज एक दिवसाचा असा प्रसंग आहे महाराज, ज्यावेळेस माझे ज्ञानदादा आळंदी तीरावर गेले आणि त्या दिवशी एक भटजी बोला स्वतःच्या मुलीचा वर बघण्यासाठी ते निघाले महाराज. तिथून वर बघण्यासाठी ज्यावेळेस निघाले आणि ज्ञानदादाची आणि त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर महाराज आपल्याला किती आनंद होईल. वैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज साक्षात भगवंत आपल्याला भेटताय, आपल्याला किती आनंद होणार महाराज. पण त्या भटजीबोने त्या माझ्या ज्ञानदादाला बघितलं महाराज. त्यांनी बाकीचा कुठलाही विचार केला नाही महाराज. तो इंद्रायणीच्या तीरी होता, कपड्या सगट आणि बुटा सगट महाराज त्यांनी इंद्रायणी तीरी उडी मारली महाराज. त्याला आपण सचेल स्नान म्हणतो महाराज, त्याला सचेल स्नान म्हणतो. आणि ज्यावेळेस ते भटजीबा इंद्रायणीच्या नदीतून आंघोळ करून वरती आले, त्यावेळेस माझ्या ज्ञानदादाने विचारलं, अहो महाराज तुम्ही सचेल स्नान का केलं. त्यावेळेस महाराज साहजिकच त्या भटजीना उत्तर दिला, रे तुम्ही संन्यासीचे कार्टे आहात, तुम्हाला कुठल्या प्रकारचा अधिकार नाही या ठिकाणी फिरायचा. तुमच्यामुळे सगळी आळंदी विटाळलेली आहे आणि आम्हालाही तुम्ही विटाळतात. साहजिकच महाराज त्या ठिकाणी नाही ते शब्द त्या भटजीनं माझ्या ज्ञानदादाला वापरले महाराज. आणि शेवटी माझे ज्ञानदादा तिथून निघाले, सिद्ध बेटामध्ये आले. पर्णकुटी त्या ठिकाणी उघडली महाराज, ताटी उघडली आणि माझे ज्ञानदादा त्या पर्णकुटीमध्ये जाऊन बसले महाराज. साहजिकच तदनंतर त्या ठिकाणी माझे निवृत्ती दादा आले, सोपान काका आले, माझे मुक्ताई आले. आणि त्या ठिकाणी माझ्या निवृत्ती दादाने हाक मारले, आले ज्ञानदादा कुठं आहे तू, बाहेर ये. महाराज आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या सोपान काकांनी हाक मारली, अरे ज्ञानदादा मला भूक लागली रे, तू काही आणलं का. महाराज आतून काहीच आवाज आला नाही, प्रतिसाद काहीच मिळाला. साहजिकच माझ्या मुक्ताईने हाक मारली, अरे ज्ञानदादा कार्य आत का बसला, बाहेर या तुम्ही. महाराज तरी आतून आवाज कुठल्या प्रकारचा आला नाही, कारण ज्ञानदादानी एकच बघितलं, अरे सगळ्या जगी विटाळलेला आहे.
विटाळलेल्या जगाचं तोंडही मला बघायचं नाही आणि माझंही तोंड त्या विटाळलेल्या जगाला दाखवायचं नाही महाराज. असा शब्दाचा सूर ज्यावेळेस आला त्यावेळेस साहजिकच माझी मुक्ताई म्हणताय, अरे ज्ञानदादा, अरे तुम्ही संत आहात. तुम्ही 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, का खंडवया घाव घाली लावणी दयानी केली दोघा एकची सावली वृक्षे दे जया. काय? अरे जो झाड लावतो, झाड लावणारा ते सावली देतोय आणि जे झाड तोडतंय त्याला ते सावली देतोय महाराज. बरोबर. आपण शेतकरी माणसं, इकडं ऊस आहे, काही भागात नाही, भागात ऊस. अरे ऊस जर लावला महाराज तर जो ऊस लावतो त्यालाही ते गोडी देतोय, जे तुडीतय, जे चारकात घातय त्यालाही गोडी देतोय. त्याला कधी कडूपणा देतोय का? घरात आपण दिवा लावतो, दिवा जे लावतोय त्यालाही ते प्रकाश देतोय आणि येणाऱ्यालाही ते का अंधार देतं का? त्यालाही प्रकाश देत. अहो माऊली, तुम्ही संत आहात, समबुद्धी आहे, समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरिनाम. इतके असताना सुद्धा महाराज आतून आवाज येतो माझ्या मुक्ताबाईला. संताचा ज्यावेळेस विषय घेता त्यावेळेस मग मात्र माऊली म्हणतात, अगं मुक्ता, संत नेमकी कशी असतात? अभंगाचा प्रथम संत तोचे जाना म्हणून संत नेमकी कोण? बरोबर आहे की नाही? त्याचा आपण विचार करणं सर्वांनी त्याच्यात गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, राऊत बाबा आहे ना, राऊत बाबा रोखोक बोलतात महाराज. रामभाऊ महाराज राऊत, त्यांचं तुम्ही कधी कार्यक्रम आहे का, कधी चिंतन आहे का महाराज? एकदम रोखोक बोलतात. बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. बरोबर आहे की नाही? आणि परमार्थामध्ये ते जे महाराज हे उद्धाराचं साधन आहे आपलं. बरोबर आहे की नाही? बरोबर. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण भेटली, परंतु ती भेट कशी झाली पाहिजे महाराज? अंतकरणातून झाली पाहिजे. काय? ती भेट ही अंतकरणातून झाली पाहिजे आणि अंतकरणातून तिथं नामस्मरण झालं पाहिजे का माझा उद्धारच झाला पाहिजे, माझ्या त्या स्वस्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे महाराज. हा विषय समोर आला पाहिजे. नाही तर मग मिळ नाही, मग चाललंय 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 खेळ. बरोबर की नाही? म्हणून त्या ठिकाणी उदाहरण द्यायचं ठरलं महाराज. तर माझ्या नाथबाबाच्या बाबतीत जर बघितलं, किती त्यांच्याकडे दया होती महाराज, किती शांती होती. एक दिवस महाराज ज्यावेळेस ते कावड घेऊन चालली आणि गंगेमध्ये, थोडक्यात सांगतो, गंगेमध्ये एक गाढव त्या ठिकाणी पाण्या वाचून तळमळतय आणि बाकीचे कावडीवाले तिथून गेले ना महाराज. कोणी बघितलं तिथं? नाही ना, त्या गाढवाकडे कोणी बघितलं नाही. पण ज्यावेळेस माझे नाथबाबा तिथे गेले आणि उद्धव सोबत होते महाराज, आणि ज्यावेळेस नाथबाबा म्हणले, अरे याला किती तहान लागली. बरोबर आहे की नाही? ती तहान हाच माझा रामेश्वर महाराज. आणि त्या ठिकाणी माझ्या नाथबाबांनी तोच रामेश्वर बघून त्या ठिकाणी त्या कावडीतलं पाणी गुळ पाणी महाराज त्या गाढवाला पाजिलं. सर्वाभूती पाही एक वासुदेव पुसोनिया ठाव. आणि त्याचा महाराज परमार्थ, परमार्थ नेमकी काय आहे महाराज? परमार्थच आहे ना. आता आपण देव देव म्हणतो, देव कोण आहे नेमकी विचार जर केला तर सर्व घटी राम ते हा देही सर्व घटी राम